हॅलो एव्हरीवन. सो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, आजचा हा माझा व्लॉग आहे मराठीमध्ये. आजचा व्लॉग मी मराठीमध्ये करते कारण की माझ्या फ्रेंड्सची डिमांड होती की मराठीमध्ये व्लॉग कर, तर मी मराठीमध्ये करते आजचा व्लॉग. आणि आज आम्ही चाललो आहे बौद्ध विहारात जाणार आहे आम्ही, कारण की आज बौद्ध पौर्णिमा. आम्ही चाललो आहे बौद्ध विहारात कारण की आज बौद्ध पौर्णिमा आहे आणि आज स्पेशली आज नर्सेस डे पण आहे. तर आज आम्हाला सुट्टी आणि आज सुट्टी आहे, त्याच्यामुळं आम्ही सुट्टी काढली आहे मॅमकडून आणि आम्ही बाहेर जाणार आहे. तर बघा आम्ही कसं सेम घातले ड्रेस व्हाईट कलरचे. आम्ही नर्सेसने बघा व्हाईट कलरचे ड्रेस घातले सेम. आणि आम्ही आता जाते तिथून ऑटो घेऊ आणि समोर जाऊ, मग बाकीचं बघू काय करायचं आहे समोर आणखी. आणि आमच्यासोबत आणखीन 2 जणी आहे, पण आम्ही 5 जणींनी व्हाईट कलरचा ड्रेस घातला तर आम्हाला छान वाटत आहे मस्त. हाय करा सगळ्यांनी. तर आम्ही आता चाललो आहे. अबे जल्दी बोल. आम्ही जाते समोर इथून, आम्ही इथून ऑटो घेऊ आणि मग जाऊ, कारण की तिथं जायसाठी थोडासा वेळ लागेल. आम्हाला ऑटोनं जावं लागेल. तर जवळ नाही, थोडंसं लांब आहे, तर आम्हाला ऑटोनं जाणं आहे. तर आम्ही इथून समोरून ऑटो घेऊ, जिथून आम्ही नेहमी जिथून ऑटो घेतो तिथून आम्ही घेऊ. आयशे ऑटोसाठी बी बार्गेनिंग चालते इथं. ऑटोनं जाऊ, ऑटो ना, कारण की हॉस्टेलच ऑटोनंच जावं लागेल आम्हाला. कुणीच केलं नाही. हॅलो, किती वेळ आहे? लय मोठं दुःख आहे हिला बॉयफ्रेंड नसल्याचं. आम्ही ऑटो बी करून घेतली, पण गरमी झाली मला लय. मेकअप तो उतर ही जाएगा. हिंदीमध्ये नाही बोलायचं, मराठीमध्ये बोलायचं. मेकअप करायचं. मेकअप तो उतरून गेला, पण जास्त केला नाही आहे, काय फायदा नाही काय. इसका बॉयफ्रेंड इससे नाराज है. बॉयफ्रेंड आहे इसे. खरंच आहे. येस, आय हॅव अ बॉयफ्रेंड.
फ्रेंड्स, तर माझ्या मैत्रिणी गेल्या आतमध्ये आणि मी इथं त्यांचा वेट करते थोडा वेळ. येतील ते आता थोडा वेळ, तोपर्यंत मी इथे वेट करून घेते. ते आल्या की मग परत आम्ही जाऊ रिटर्न आणि मग दुसरीकडे जाऊ कुठेतरी. भूक लागली तर जेवण करू आणि मग रिटर्न आम्ही जाऊ हॉस्टेलवर. A few moments later. बोर हो गई हूँ मैं यहाँ पे बैठ बैठ के. मला इथं इतकं बोर होऊ लागलं आणि ह्यांचं काहीतरी वेगळंच सुरू आहे. कोण म्हणते पोस्ट सांग, कोण म्हणते फोटो काढून दे. बस हेच करते मी आता. हे बघा, ये तू पण ये, तूच राहिली होती आता. मला बोर करून टाकलंय ह्या पोरींनी. असं वाटायला लागलं की पाऊस येणार आहे. वेगळंच वातावरण झालंय, एकदम असं चेंज झालं पूर्ण. असं आभाळ आले, पूर्ण काळा काळा झाले पूर्ण आभाळाचं. पाऊस येऊ शकतो. आलं तर बरं होईल, चांगलं वाटतं थोडंसं. कालसारखं मज्जा येईल. इथं लय छान आहे, मला खूप मस्त आवडलं. इथं खूपच भारी आहे, मस्त एकदम झाड आहे इथं बसायला. तिथे सारे तर लोक असे बसले आहेत, मस्त फोटो काढताय. लय भारी वाटत आहे. आणि मेन म्हणजे मग इथं झाडाच्या खाली बसली, या झाडाच्या मस्त सावली. इथं मला लय भारी वाटत. इथं लय छान वाटत आहे, मस्त एकदम. तर मग एकटी बसून मी ह्या टायमाचा एन्जॉय करून राहिली. आणि हे बघा, इतका जोराचा वारा सुटला आहे, खूप जास्त हवा सुरू झाली आहे आणि पाऊस पण येईल असं वाटायला लागलं आहे. आता सध्या तर खूप जास्त हवा सुरू आहे, पण थोड्या वेळात पाऊस पण येईल नक्की. मला तर खूप मज्जा येते, कारण की इतक्या वेळेचं खूप गरमी होत होती, पण आता एकदम छान वाटत आहे. आणि हां, मी मराठी लँग्वेज बोलते, तर तुम्ही समजून घेत जा, कारण की मला प्रॉपर मराठी येत नाही. येते मराठी तर येते मला बोलता, पण मिक्स बोलते. विदर्भाची पण आणि मराठवाड्याची दोन्ही लँग्वेज मिक्स बोलते मराठी. तर थोडंसं समजून घ्या, थोडंसं ॲडजस्ट करा माझ्या लँग्वेजला. आणि तुम्ही स्वतःहून समजून घ्या, कारण की मी कन्फ्यूज होऊन जाते आणि मी मिक्स बोलते, कारण की माझ्या दोन्ही लँग्वेज बोलणाऱ्या मैत्रिणी मराठवाड्याच्या आहे आणि अर्ध्या विदर्भाच्या आहे. तर मग मी मिक्स लँग्वेज बोलते. आणि मेन गोष्ट म्हणजे माझ्या घरी, आमच्या गावाकडे वेगळी लँग्वेज आहे माझी. तर मग मला ते तसं कळत नाही की मी ही बोलावी की ही बोलावी. मी कन्फ्यूज होऊन जाते आणि मग दोघी मिक्स करून बोलून टाकते. तर थोडंसं समजून घेते तुम्ही. हे बघा, इथं बसल्या ह्या पोरी. मस्त असं वातावरण इथून दिसायला लागलं पूर्ण. लोक इथं फिरायला लागले, मस्त हवा सुरू आहे त्याच्यामुळं. आणि ह्या खादाड्या लोकांचं इथं खाणं सुरू आहे. तुम्हाला हाकलून काढलं का? नाही, कुठं बी बसून खा म्हणत आम्हाला ही जागा. बादल गरजने लग गए हैं, बारिश होने वाली है और हम बहुत एक्साइटेड है. आणि हे बघा आणखी क्यूटी. तोबा तोबा तोबा, थारा मूड खराब कर दिया. बघा किती पाऊस येऊ लागला, पाऊस सुरू झालाय. लय भारी वाटत आहे. हॉस्टेलवरून बाहेर निघाल्यावर असं कुठं चांगलं असं नाही का वेळ, असे टाइम आहे हा की फर्स्ट टाइम असं टाइम आहे की चांगलं फील होतं आणि एकदम भारी वातावरण पण झालंय. मेमोरेबल राहील हा दिवस. आणि आता आमचं मेन काम सुरू आहे इथं, फोटो काढणं, व्हिडिओ काढणं. मी तर ज्या इंटेन्शनने आली होती ते काम तर मी केलं आहे भरपूर मन भरून. आणि ह्यांना पण फोटो काढून दिल्या, व्हिडिओज काढल्या त्यांच्या पण, माझ्या पण काढल्या मी. तर आता भरपूर वेळ झाला आहे, आमच्या हॉस्टेलचा जायचा वेळ पण झालेला आहे आणि इथं गर्दी पण खूप झाली आहे, खूप सारे लोक येऊन गेले. तर आम्ही रिटर्न निघालो आहे.
सो फ्रेंड्स, हे होतं बौद्ध विहार जिथं मी माझ्या मैत्रिणींसोबत आले होते. थोडंसं बोर झाले, पण नंतर फोटो वगैरे काढले. त्यांना पण फोटो काढून दिले, माझे पण फोटोज काढले, व्हिडिओज काढल्या. तर मग मला चांगलं वाटलं आणि थोडासा टाईमपास होऊन गेला. आणि बाहेर हे वातावरणामध्ये फर्स्ट टाईम ह्या अशा वातावरणामध्ये बाहेर आलं तर थोडंसं चांगलं वाटलं येऊन. असं वाटू लागलं की बरं झालं आले बाहेर हॉस्टेलच्या. तर हे होतं बौद्ध विहार आणि आता आम्ही जाणार आहे रिटर्न. आणि जर तुम्हाला यायचं असेल इथं व्हिजिट करायला तर हा आहे ॲड्रेस, तुम्ही येऊ शकता. आणि समोरून काही हे असं दिसते. आणि मेन म्हणजे हे हायवेवर आहे, मेन रोडवर आहे, तर तुम्हाला इझिली फाइंड होईल आणि तुम्हाला शोधासाठी जास्त एफर्ट्स नाही लागणार. आणि समोरून हे काय असं दिसते. तर इथं आम्ही बसलो होतो ज्यूस प्यायला ह्या दुकानावर.